मालेगावात पोलिसांनी रात्रीच्या वेळी मोठी कारवाई करत अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम राबवली आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने मालेगाव शहरात कॉम्बिंग आणि ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले। या कारवाई दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली असून तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर छापेमारी करत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात आली। पोलिसांच्या या विशेष मोहिमेत 25 मोटरसायकली आणि एका रिक्षेसह अवैध शस्त्र जप्त करण्यात आली आहेत। यामध्ये तब्बल 11 तलवारी आणि एका सुऱ्याचा समावेश आहे। या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी 15,92,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या दरम्यान कारवाई प्रकरणी मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाण्यात 5, आयशा नगर पोलीस ठाण्यात 1 आणि आझाद नगर पोलीस ठाण्यात 1 असे एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणामध्ये एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सराईत गुन्हेगार, अवैध व्यवसाय आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या प्रवृत्तीविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। मालेगावातली या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये पोलिसांचा चांगलाच धाक निर्माण झाला आहे।